नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जॉब कट्टाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून या भरतीबाबतची जाहिरात UPSC या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून पदवी पदाच्या बेसवर ही भरती घेतली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवला जात आहे. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता 5 मार्च ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार जर तुम्ही पात्र ठरत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता. याच भरतीबाबतची माहिती सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपल्या जॉब कट्टा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जॉब कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये परीक्षेचे नाव आहे नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे आणि 21 ते 32 वर्ष वयाची अट राहणार आहे. SC आणि STसाठी 5 वर्षाची सूट तर OBCसाठी 3 वर्ष सूट राहणार आहे. यासाठी अर्ज शुल्क राहणार आहे. OBCसाठी 100 रुपये आणि SC STसाठी आणि महिलांसाठी इथे फीज नसणार आहे. ही भरती UPSC मार्फत होणार असून यामध्ये एकूण जागा असणार आहे 1056 जागांसाठी ही भरती होणार आहे. 5 मार्च 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये पूर्वपरीक्षा ही 26 मे 2024 रोजी होणार आहे आणि मुख्य परीक्षा अजून डेट आलेली नाही आहे, ही तुम्हाला नंतर कळविण्यात येईल. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. 1056 रिक्त पदांसाठी UPSC अंतर्गत ही भरती होत आहे. त्याबाबतची सर्व माहिती येथे देण्यात येत आहे. तर सविस्तर जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध केली गेली असून या संपूर्ण पद भरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या जॉब कट्टा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जॉब कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असतील कमेंटद्वारे नक्की सांगा. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबत पुढच्या व्हिडिओमध्ये.